मुंबईत हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून घसरत चालली आहे। एकीकडे थंडी वाढते तर दुसरीकडे हवेच्या आत असलेल्या PM2चं प्रमाण देखील कमालीचं वाढताना पाहायला मिळतंय। मुंबईची हवा आज पुन्हा एकदा खराब स्थितीत असल्याचं बोललं जातंय। AQI हा 118 वर पोहोचलाय। दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर दृश्यमानता सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं चित्र स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतं। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता। मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज आहे असं सुद्धा अभ्यासक म्हणतात। मात्र स्थानिक प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी मुंबईला तटीय एअरशेडमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव एका देशव्यापी अभ्यासकांनी सुद्धा मांडलेला आहे। या प्रादेशिक एअरशेडद्वारे शहरी आणि ग्रामीण प्रदूषण स्तोत्रास प्रभावीपणे नियंत्रित केलं जाऊ शकतं असं सुद्धा बोललं जातंय। मुंबईत हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर ढासळते आणि वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023च्या नुसार जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील PM2.5 पातळीत 2022च्या तुलनेत 23% वाढ झाली होती। यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली आहे आणि यावर प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं आता उपाययोजना आखणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जेव्हा मुंबईमध्ये हिवाळ्यामध्ये हवा दूषित होते, श्वसनाच्या समस्यांना पूर येतो आणि यामुळे मुंबईकरांचं जीवनमान सुद्धा खालवत आहे। यावर काही ठोस उपाययोजना प्रशासनामार्फत केल्या जातील का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह किरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।